महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारणातला पुढचा आणि सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत. विशेष करून मुंबई महापालिकेच्या सोडतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण यावेळी मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपची सत्ता आलेली आहे. पण या सत्तेसोबतच भाजपसमोर एक मोठं संकट उभं राहिलं होतं. जर मुंबई महापालिकेचा महापौर पद अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालं असतं, तर भाजपचा एकही नगरसेवक या प्रवर्गातून निवडून न आल्यामुळे भाजपला महापौर पद गमावं लागू शकत होतं आणि थेट ठाकरे गटाचा महापौर बसण्याची शक्यता होती. मात्र आरक्षणाच्या सोडतीत मुंबई महापालिकेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग निघाल्यामुळे भाजपचं हे मोठं संकट टळलं आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला महापौरपदी विराजमान होणार आहे. ही सोडत जाहीर होताच सत्ताधारी भाजपसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झालं. तर ठाकरे सेनेने मात्र या सोडतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट बहिष्कार टाकला आहे. ठाकरे गटाचा आरोप असा आहे की ही संपूर्ण लॉटरी सिस्टीम सत्ताधाऱ्यांच्या मॅन्डेटनुसार आणि सोयीप्रमाणे आखण्यात आली आहे. ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत ही लॉटरी ठरवून काढण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की ओबीसी, अनुसूचित जाती आणि भटक्या जमातीवर या सोडतीमुळे अन्याय करण्यात आला आहे. आधी सत्ताधाऱ्यांनी ठरवलं होतं की किती जागा महापालिकेमध्ये कोणतं आरक्षण द्यायचं. त्यानंतर सोडत काढण्यात आली. आतापर्यंत 2-2.5 वर्ष ओपन प्रवर्गात सोडत होती. मग यावेळी ती एस-सी किंवा एस-टी प्रवर्गातून का नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. 3 नगरसेवक नाहीत म्हणून आरक्षण काढलं नाही, असं सांगितलं जातं. मग 2 आहेत तर काढायला हवं होतं ना, असं म्हणत त्यांनी या प्रक्रियेचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. या आरोपावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की ठाकरे गटाने घेतलेला आक्षेप हा कोणत्याही नियमाच्या चौकटीत बसणारे नाहीत. मुंबईमध्ये त्यांना ज्या पद्धतीचं आरक्षण हवं होतं ते मिळावं यासाठीच हा आरडाओरडा करण्यात आला आहे. तरी सुद्धा त्यांनी मांडलेले आक्षेप शासनाच्या पातळीवर विचारात घेतले जातील, असंही माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान महापालिकेतील सत्ता स्थापनेचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी आज गुरुवारी मंत्रालयात अधिकृतरित्या सोडत काढण्यात आली. ही सोडत महापौर पदाच्या पहिल्या 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. या सोडतीनंतर आता महापालिकेमधील सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, चंद्रपूर अशा महापालिकेमध्ये राजकीय समीकरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. या सोडतीसाठी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी 2011च्या जनगणनेचा आधार घेत आरक्षण चक्रांकर पद्धतीनं काढण्यात आलं. आधी अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत महिलांसाठी 50% आरक्षण लागू करण्यात आलं. त्यामुळे यंदा 29 पैकी तब्बल 15 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर होणार आहेत. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पिंपरी चिंचवड, सांगली, मिरज, कुपवाड, कोल्हापूर यासारख्या महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौरपद राहणार आहे. ठाण्यात अनुसूचित जातींसाठी तर कल्याण, डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीसाठी खुला प्रवर्ग निश्चित झाला आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक महापालिकांमधील राजकीय गणित पूर्णपणे उलटापालट झाला आहे. अनेक वर्षांपासून महापौर पदच स्वप्न पाहणाऱ्या दिग्गज पुरुष नेत्यांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये आता पक्ष पातळीवर खामक्या आणि निवडणूक जिंकू शकणाऱ्या महिला नेत्यांचा शोध सुरू झाला आहे. एकूणच पाहता महापौर पदाच्या आरक्षणाने राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. महिलांसाठी ही मोठी संधी असली तरी दुसरीकडे ठाकरे गटाचा बहिष्कार, आरक्षणावरचे आरोप आणि सत्ताधाऱ्यांवरील संशय यामुळे पुढील काही दिवस महापालिकेचं राजकारण
अधिकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या महापालिकेत कोण सत्ता स्थापन करतो आणि महिला नेतृत्व कसं पुढे येतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तर मुंबई महापालिकेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि महापौर पद हे कोणाला मिळालं पाहिजे ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.